हाय फ्रेंड्स, मी लिलिमा मंथनवार निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत करते। चला तर आपण परवरची भाजी बनवूया। मी 1 पाव परवर घेतलेले आहे। छान स्वच्छ धुवून घेतले होते पाण्याने आणि अशा पद्धतीने आपण त्याची साल काढून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण सर्व परवर कापून घेणार आहोत। त्याच्या आतमध्ये जठर बिया असेल तर त्या काढून टाकायच्या आणि कोवळ्या असेल तर राहू द्यायच्या। या पद्धतीने आपण कापून घ्यायचं आहे परवरला। तर आपले परवर कापून झालेले आहेत आणि मी चना डाळ भिजवून ठेवली होती ती घेतलेली आहे। आणि चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। मी 2 मोठे चम्मच तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये आता आपण परवर टाकून राहिलेलो आहोत। परवर थोडेसे कडसून घेतले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे। 2च हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे मी आणि ठेचलेला लसूण टाकलेला आहे। तर छान आता आपण परतून घ्यायचं आहे। मिरच्या भरपूर तिखट आहे म्हणून मी 2च टाकलेले आहे। आणि बघा किती छान परतल्या गेलेला आहे। या पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे। तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। तर आपण एवढेच मसाले टाकणार आहोत। मी काही जास्त मसाले वापरत नाही भाज्यांमध्ये। आणि आता बारीक चिरलेला टमाटर टाकलेला आहे। तर एकदम साधी सोपी भाजी बनवून राहिलेलो आहोत आपण। चना डाळ आणि टमाटर टाकल्यानंतर छान भाजी टमाटर शिजेपर्यंत कडसून घ्यायची आहे। 5 मिनिटं झाकण लावून आपण छान शिजवून घ्यायची आहे। आणि टमाटर वगैरे छान गळल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे चना डाळ शिजवायसाठी। नाहीतर परवर तर असे तेलात शिजून जातात, पण आपण चना डाळ शिजवायसाठी म्हणून पाणी टाकलेलं आहे। आणि डाळ छान शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटं भाजी छान शिजवून घेतली मी आणि डाळ आता छान शिजल्या गेलेली आहे। चेक करून घ्यायची चना डाळ शिजली की काय। शिजलेली आहे डाळ। तर आता बारीक चिरलेला आता आपण याच्यामध्ये सांबार टाकूया। तर आपली ही परवरची चना डाळ टाकून भाजी तयार आहे। डाळ टाकलेली भाजी ही परवरची आपली तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।